वीरभद्रस्वामी देवमल्लम्मांच्या उंबरठ्यावर उभे राहिले आणि म्हणाले, मुली, मी काही दिवस श्रीशैलला जाऊन येणार आहे. तुला काही आवश्यक गोष्टी सांगायच्या आहेत. देवमल्लम्मा खाटेवरून हळूच उठून उभी राहिली. डोक्यावर पदर घेऊन म्हणाली, ते काय सांगा आप्पा, तुमची आज्ञा मी नक्की पाळणार. वीरभद्रस्वामी म्हणाले, ते मला माहीत आहे मुली. मुलाला दूध पाजवताना पंचाक्षरी मंत्राचा जप करत जा. आंघोळ घालताना, झोपवत असताना, खेळवत असताना चांगले विचार करीत जा. वाईट अनिष्ट विचार करू नकोस. या शिवशिशूमध्ये शिवाचं प्रतिबिंब दिसत आहे मला. आईच पहिली गुरु बाळाला. त्याला सर्वांग सुंदर सकल सद्गुण परिपूर्ण करायचं तुझ्या हातात आहे. नय, विनय, भक्ती, विवेक, क्षमा, शांती, सहनशीलता त्याला शिकव. तू समजदार मुलगी आहेस. मी सांगितलेलं अक्षरशः पाळणारच असं सांगून बोलणं संपवलं. आज्ञा गुरुदेवा असं म्हणून देवमल्लम्माने त्यांना नमस्कार केला. गुरुदेव एक पाऊल पुढे येऊन बाळाच्या डोक्यावर हात ठेवून डोळे मिटून काहीतरी ध्यान केलं. मी येतो मुली असं म्हणून निघून गेले. लवकर या गुरुदेवा. विरहाचं दुःख अंतःकरणात ठेवून निरोप दिला. वीरभद्रस्वामीजी बाहेर जात, मी येतो, आल्यावर पक्व काळ आल्यावर येतो असं म्हणून निघून गेले. बाळ चंद्रकलेप्रमाणे वाढत होतं. पाहणारे दृष्ट लागेल बाळाला असे म्हणत होते. शिवशिशूमध्ये शिवकला दिसून येत होती. पाळणा भरून झोपलेलं बाळ आई कौतुकाने पाहत होती. पाहत पाहतच डोळ्यासमोर धुक्यासारखं येऊन फक्त प्रकाशच दिसत होता. आंघोळ घालताना, तेल लावताना भुकेनं मूल कधी रडलेलं तिनं पाहिलंच नाही. दूध पाजवताना मुलाचं मुख पाहत पंचाक्षरी मंत्र म्हणत होती. मंत्र म्हणता म्हणता जर एखाद वेळी थांबली तर बाळ दूध प्यायचं सोडून नुसतं आईचं मुखच पाहत राहायचा. पुन्हा मंत्र म्हणायला चालू केलं की हसत पुन्हा दूध प्यायला लागायचा. हा खेळ देवमल्लम्माला विचित्र वाटत होता. देवमल्लम्माच्या अमृत कलशप्राय स्त्रांनी सिद्ध अमृतच पीत होता. निर्मळ मनाने, निश्चिंततेने, मंत्रोच्चाराने पाजलेलं दूध अमृत नाही तर अजून काय असणार. संगीत ऐकत पशुसुद्धा जास्त दूध देतात, हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. त्या दुधात पवित्रता, परिशुद्धता, मंत्रमहिमा होता. म्हणून सिद्धामध्ये पुढे तेच प्रकट झालं. विष पिलं तरी ते अमृत झालं. पंचाक्षरी मंत्र त्याचा श्वासोश्वास झाला होता. परिशुद्ध परिपक्वता त्याच्या आत बाहेर व्यापून राहिली होती. आईचं असलेलं प्रेम, करुणा, वात्सल्य त्यांच्या रोमारोमात भरून होते. देवमल्लम्मा फक्त दूधच पाजत नव्हती तर त्या दुधासोबतच गुरूंनी सांगितलेलं सिद्धाला सद्गुण तिने धाराकार प्रवाहित केले होते. म्हणूनच त्या देवीच्या शिरधारात सिद्धाला अक्षयपद मिळालं. त्या दुधात कशी संजीवनी होती पुढे हलाहल पिऊन पचवलं. त्या देवीच्या छातीच्या अमृतबलांनी पुढे कितीतरी दिवस उपवास घडला तरी सहन केला. किती शक्ती होती त्यात. त्या आईच्या दुधाला दिवसेंदिवस पारखे होणाऱ्या आम्हाला हे सर्व आश्चर्य वाटलं तर काय. सिद्ध शिवशिशू बाळ होते. त्यांचे भाऊ महादेव आणि वीरभद्र हे दोघेही वेगळे. हा वेगळ्या प्रकारचा 10 मुलांमध्ये उठून दिसणारं असं शरीर सौष्ठव, सुंदरतेबरोबरच दिव्य तेज मुखावर विलसत होतं. शांतीबरोबरच कांती, मधासारख्या गोडगोड गोष्टी, अतितीक्ष्ण बुद्धी, एखादी गोष्ट लवकर आत्मसात करीत होता. सिद्ध आता 4 वर्षाचा झाला होता. संक्रांतीचे दिवस होते आणि आईने घरामध्ये शिंक्यावर तीळ ठेवलेले होते. त्यांनी आपल्या सर्व मित्रांना, बालगोपाळांना तीळ देण्यासाठी घरी घेऊन आला. शिंक्यावर वरती तीळ होते, हात पोचत नव्हता. म्हणून त्यांनी एक काठी घेतली. काठीने त्या मडक्याला छिद्र केलं. त्या छिद्रातून एक छोटं मडकं, जेवढेच तीळ पडायचे तेवढेच तीळ पडायला पाहिजे होते. परंतु त्या लहान मडक्यामधून तिळाची राशी झाली. सर्व
मुलं कोणी भांड्यात, कोणी पाटीत, कोणी पिशवीत, कोणी खिशात असं सर्वांनी तीळ भरून घेतले. लहान मुलं बाहेर तीळ घेऊन जात असलेलं पाहून आजूबाजूचे लोकही तीळ घेऊन जायला आले. कारण संक्रांतीचे दिवस होते. आई शेतातून वापस येत होती. सिद्धाची आई शेतातनं वापस येत असताना तिने हे सगळं पाहिलं. तेव्हा एका मुलाला विचारलं, काय रे, काय आहे? तेव्हा त्या मुलांनी सांगितलं, सिद्धांनी घरात तिळाची राशी केली आणि सर्वजण ते तीळ घेऊन जात होते. अशा सिद्धांनी बाललीला दाखवल्या. त्यानंतर श्रीशैलवरून वीरभद्रस्वामी परत आले. देवमल्लम्माने आनंदाने पायावर पाणी घातले, आरती ओवाळली आणि घरात घेतलं. सिद्धांनीही नमस्कार केला. वीरभद्रस्वामींनी सिद्धाचा गाल पकडून, बाळा, मला ओळखलं असं विचारलं. आईने तुमच्याबद्दल थगलं सांगितलं म्हणून मी पटकन ओळखलं. तुम्ही मला कधी भेटलात म्हणून मी वाट पाहत होतो. त्याचे बोबडे बोल, गोड गोड गोष्टी ऐकून स्वामी हसत, हो, म्हणूनच मी सुद्धा तुला भेटण्याची आतुरतेने वाट बघत होतो. बलं झालं, आता माझी आशा पूर्ण होणार. कोणत्या आशा पूर्ण होणार बाळा? तुमच्या तोंडून योगवतीत थुन्न थंपादन ऐकावं ही आता. तुझी आशा ओळखून मी इथे आलो बाळा. धन्य झालो गुरुदेवा. ती धन्यता माझी आहे बाळा. त्या दोघांच्या संभाषणात साक्षी होऊन एकत भान हरपलेली देवमल्लम्मा सायंकाळच्या शिवपूजेची तयारी करायला आत गेली. गुरुच्या स्नानाकरिता चुलीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवून गेली. सिद्धा लाकूड चुलीपुढे सरकवू लागला. देवमल्लम्माने देवपूजेची सेवा केली तर सिद्धांनी दिवा लावून दिला. गुरुचं बोट धरून त्यांना पूजेच्या खोलीत घेऊन आला. देवमल्लम्मा गायीची धार काढायला गेली तर सिद्ध तिच्यासमोर गवत ठेवून गायीच्या गळ्यावरून हात फिरवत होता. कामाच्या गडबडीत शिवनामावली चुकली तर सिद्ध आठवण करून देत होता. गालातच हसत होता. सगळीकडे गडबड करून सगळ्या कामात मदत करत होता. हे सर्व वीरभद्रस्वामी संभ्रमाने पाहत होते. करुणा, भक्ती, दया, धर्म, शांती, समता, निष्ठा, सहनता, व्यावहारिक प्रज्ञा, चाणाक्षता, एक एक गुण आईवडील आणि गुरूंच्या सान्निध्यात सिद्धांच्या शुद्ध अंतःकरणात त्या गुणांचे बीज पेरले गेले. विशाल अशी मधली खोली, पलंगावर वीरभद्रस्वामी आसनस्थ झालेले. त्यांच्या समोर काही पुरुष आणि दुसरीकडे देवमल्लम्मा आणि काही स्त्रिया बसलेल्या. आईच्या बाजूला बालक सिद्ध पद्मासनात बसलेला. तो बसलेला पाहूनच त्याची आसक्ती माहीत होते. गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी हृदयात साठवून ठेवतो की काय असा निश्चल एकाग्रतेची मूर्ती होऊन बसला होता सिद्ध. प्रवचन संपल्यानंतर आरती झाल्यावर अशाच गोष्टी करत बसले होते. मुला, तू मोठा झाल्यावर काय होणार आहेस? गुरूंनी प्रश्न विचारला. तेच, तुम्ही शिवयोगी सिद्धरामाची कथा सांगितली ना, तसाच मी पण मोठा साधू शिवयोगी होणार आहे. सिद्ध बाळाच्या गोष्टी ऐकून आईवडील आणि गुरूंना आश्चर्य वाटलं. डोळ्याला न दिसणाऱ्या गोष्टी कधीकधी हृदयाला माहीत होतात. त्या हृदयाच्या गोष्टी बाहेर पडल्या होत्या. नाही मुला, तू मोठा झाल्यावर फौजदार, सरकारी अधिकारी म्हणजे मोठा श्रीमंत, मोठा सावकार, हाताखाली नोकर चकर, चांगले चांगले कपडे, राहायला मोठं घर, किती सुखात राहणार ना. परीक्षा पाहण्यासाठी मुद्दाम असं बोलत होते. निरीक्षण चालू होतं. मी पण होणार, मध्येच महादेव म्हणाला. सिद्ध भावाच्या बोलण्याला हसून म्हणाला, ते सर्व मला नको. मी तर शिवयोगीच होणार. संसारातले सर्व अधिकार क्षणिक सुखाचे आहेत, परंतु नित्य सुख मिळणार नाही असं तुम्हीच सांगितलं ना गुरुदेवा. सिद्धबाळाचे उत्तर ऐकल्याबरोबर स्वतःला सावरत त्याच्या स्मरणशक्तीला प्रोत्साहन देत, हां होय सांगितलं होतं असं गुरु म्हणाले.
म्हणूनच पुन्हा मला नित्य सुख पाहिजे. शिवयोगी झाल्यावरच फक्त ते मिळते. त्या लहान मुलाच्या गोष्टी होत्या तरी भविष्यकाळची सूचना देत होते की काय असं ते तिघे एक एक गोष्ट ऐकून विचार करत होते. सिद्धाच्या डोळ्यासमोर पुन्हा सिद्धराम शिवयोगीची कथा दृश्य रूपाने दिसत होती. सिद्धराम जन्मल्यानंतर गुरुशोधासाठी घर सोडून गेला. श्रीशैल पर्वतावर गेला. रुद्रगंभीरमध्ये आत्मसमर्पण करावं म्हणून गेला. असंच एकामागे एक घटना त्या मनाच्या समोर दिसत होत्या. मी सिद्धराम, तोही सिद्धराम. मी पण त्याच्यासारखंच व्हायला पाहिजे. महापुरुषाच्या ज्योतिर्मय जीवनाच्या रहस्यपूर्ण घटना माहीत व्हायच्या तर आमची दृष्टी त्यांचं बालपण तारुण्याकडे वळली पाहिजे. त्यांनी स्वतःमधले दोष काढलेल्या घटना पाहायला पाहिजे. त्यांचे आईवडील, बंधू, मित्र, सुस्नेहमय वातावरण या घटना थोडं हृदयात जाऊन पाहायला पाहिजे. घरच मुलाला पहिली पाठशाळा असते असे सांगितल्याप्रमाणे सिद्धाची बुद्धी विकसित करण्यासाठी घरच पाठशाळा झाली. वीरभद्र स्वामींच्या निरपेक्ष प्रामाणिक परिश्रमी तपोअग्नीमध्ये सिद्धांचे शरीर आत बाहेर चांगले तापले. गुरुच्या आज्ञेने गुरुशांतप्पाच्या बाळाला म्हणजेच सिद्ध बाळाला मठाच्या शाळेत पाठवलं. सिद्ध बाळ गंभीर आणि गोड मुलगा होता. मठातले स्वामी त्याच्याजवळ येऊन म्हणाले, बाळा सिद्धा, तुझ्या पाठीवर ओम नमः शिवाय लिहून देतो. ते म्हणत त्याच्यावर गिरव. ओम नमः शिवाय असं म्हणतच तुझी विद्या चालू होऊ दे. हां, लिही असं म्हणाले. सिद्ध गाल्यातल्या गालात हसला. मी आईच्या पोटात असतानाच ओम नमः शिवाय म्हणून माझ्या खऱ्या विद्येला प्रारंभ झालाय. पंचाक्षरी माझा प्राण आहे.